नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कच्च्या कैरीचा असा पदार्थ बनवून दाखवणार आहे, कदाचित तुम्ही खाल्ला असाल किंवा बनवला असाल। ना कोणतं लोणचं, ना मुरब्बा, नाही कच्च्या कैरीची पन्ह, ना कच्च्या आंब्याची आंबापोळी। एकदम जबरदस्त टेस्टी आणि तोंडाची चव पळवणारा हा पदार्थ नक्कीच सर्वांना आवडेल। लहानांपासून मोठ्यांना सर्वांचा फेवरेट बनेल इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। आता मार्केटमध्ये कैरी भरपूर स्वस्त प्रमाणात उपलब्ध आहे। सुरुवातीला जास्त महाग होतं आणि आता भरपूरच स्वस्त झालेली आहे। त्यामुळे कच्च्या कैरीचा हा पदार्थ तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की बनवू शकता। कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि फायबर भरपूर असल्यामुळे उन्हाळ्यात उष्माघातापासून संरक्षण होतं, पचनक्रिया सुधारते आणि शरीराला थंड देण्याचे मुख्य फायदे आहेत। कच्ची कैरीमुळे वजन कमी करण्यास जास्त मदत होते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते। यातील पोषक तत्व हिरड्यांसाठी, आरोग्यासाठी आणि रक्ताची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त आहे। हृदयरोग शिवाय डायबिटीज, दातांचे आजार असतील किंवा त्वचेचे आरोग्य असतील, सर्वांसाठी उपयुक्त आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। लहान साईजच्या कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। वजनी प्रमाणामध्ये जवळपास 750 ग्राम म्हणजेच की पावणा किलो या कच्च्या कैऱ्या आहेत। अगोदर मार्केटमधून आणल्यानंतर साफ धुवून घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचा आहे। ह्याची देठं काढण्याची गरज नाही। आता आपण पुढची स्टेप पाहूया। तर मंडळी, कच्च्या कैरीला आपल्याला स्टीमरमध्ये वाफवून घ्यायचं आहे। जास्त तेलामध्ये आपल्याला त्याला तळून घ्यायचं नाही। जास्त तेलामध्ये तुम्ही ह्या कच्च्या कैरीला तळून घेतलात तर काय होणार, कच्ची कैरी नरम पडेल तर ही फाटणार आणि फाटल्यानंतर ह्याच्यामधलं पाणी बाहेर पडणार आणि मग तेल अंगावर उडण्याची जास्त शक्यता आहे। म्हणून ह्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। उकळत्या पाण्यात सुद्धा आपल्याला जास्त वेळ वाफवून घ्यायचं नाही। उकळत्या पाण्यामध्ये जास्त वाफवून घेतलात तरी हा पदार्थ जास्त दिवस तुम्ही टिकवून खाणार नाही। 1 ते 2 दिवसामध्ये हा पदार्थ खराब होणार। म्हणून आपल्याला स्टीमरमध्ये ह्याला वाफवून घ्यायचं आहे। पाण्याच्या वाफेवरच वाफवून घ्यायचं आहे। इथे स्टीमरमध्ये पाणी अगोदरच मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। चांगल्या प्रकारे पाणी गरम झाल्यावर गॅस फास्ट करायचा आहे, झाकण लावायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटापर्यंत वाफवून घ्यायचं आहे। आता कच्ची कैरी वाफते तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करून घेऊ। त्यासाठी लहानसं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बडीशोप घ्यायचा आहे। सोबतच अर्धा ते 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे ओवा नसेल तर अर्धा चमचा जिरे वापरलं तरी चालेल आणि अर्धा चमचा कांद्याच्या बिया म्हणजेच की कलुंजी घ्यायच्या आहे। तुमच्याकडे खल्लू असेल तर खल्लूमध्ये तुम्हाला जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि खल्लू नसेल तर मिक्सरमध्ये काढायचं आहे आणि ह्याला फक्त 1 पल्सच फिरवून घ्यायचं आहे। ह्याची बारीक पावडर करायची नाही, जाडसरच वाटून घ्यायचं आहे। हे तिन्ही मसाले वाटलं की याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। रेसिपीचा टेक्स्चर सुद्धा चांगला येतो आणि चव आणि फ्लेवर दोन्ही चांगले येतात। बडीशोप, ओवा आणि कांद्याच्या बी तिन्ही डायजेशनसाठी चांगलं असतं, शिवाय शरीराला थंडावा सुद्धा देतं। म्हणून हे तिन्ही जिन्नस तुम्हाला या पदार्थामध्ये वापरायचे आहेत। थोडा वेळ आपण ह्याला बाजूला ठेवू। आता इथे आपल्याला एक मसाल्याचा घोळ तयार करायचा। त्यासाठी एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा धन्याची पावडर टाकायची आहे आणि सोबतच 1 चमचा लाल तिखट, तुम्ही वाटलंच तर काश्मीरी लाल तिखट वापरलं तरी काही हरकत नाही। पाव चमचा हळद, पाव चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा चाट मसाला। चव चांगली येते चाट मसाल्याने। चवीनुसार आपण जे रेग्युलर मीठ वापरतो ते वापरायचं आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ। चव चटपटीत होण्यासाठी आणि टेस्ट चांगली येण्यासाठी इथे काळं मीठ नक्की वापरा। आता ह्या मसाल्यांचा आपल्याला पातळ घोळ तयार करायचा आहे। त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जवळपास पाव वाटी पाणी टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून या पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे। गाठी अजिबात राहायला नाही पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला पातळ घोळ तयार करायचा आहे। असा घोळ तयार झालं की ह्याला सुद्धा आपण थोडा वेळ बाजूला ठेवू। तर मंडळी, कैरी पूर्ण थंड होतच नाही, हलकीशी गरम राहतेच। म्हणून काय करायचं, आता ह्या कैरीची देठं काढायची आहे आणि ह्या कैरीमधलं गर आपल्याला संपूर्ण काढून घ्यायचं आहे। ह्याची साल आपल्याला फेकून टाकायची आहे आणि फक्त ह्याची कोय ठेवायची आहे। कोयीचे गर तुम्ही काढू शकत नसाल तर कोय तशीच ठेवली तरी चालेल। अगोदर संपूर्ण कैरीचा आपल्याला चांगल्या प्रकारे गर काढून घ्यायचा आहे। म्हणून ह्याला चांगलं वाफवून घेणं फारच गरजेचं आहे। चांगलं वाफवून घेतलं की गर एकदम सहज निघतं। तर पाहू शकता मंडळी, कैरीचं गर संपूर्ण असं मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। कैरीच्या बियाला म्हणजेच की ह्या कैरीच्या कोयला थोडंसं गर चिटकलेलं आहे। जितकं शक्य असेल तितकं मी गर काढून घेतलेलं आहे, पण ही कोय फेकायची नाही, ह्याचा उपयोग पण आपल्याला करायचा आहे। तर मंडळी, इथे ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। तुम्ही एखादी कढाई घेतली तरी चालेल। 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल गरम झालं की जाडसर वाटून घेतलेलं वाटण ह्या तेलामध्ये काढायचं आहे
आणि काही सेकंद चमचा चालवून या वाटणला फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्या वाटणचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। हा पदार्थ बनेपर्यंत आपल्याला गॅसला मंदच ठेवायचा आहे, अजिबात मध्यम किंवा फास्ट करायचा नाही। ओव्हर कुकिंग झालं की मसाले जळतात आणि मग रेसिपीची चव सुद्धा बिघडणार, म्हणून गॅसला मंदच ठेवायचा आहे। तर मंडळी फक्त 40 ते 50 सेकंदापर्यंत ह्या मसाल्यांना मी फ्राय करून घेतलेला आहे। आता काय करायचं, गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि फक्त आपल्याला काही सेकंद वाट पाहायची आहे, हलकसं थंड व्हायला पाहिजे तेल हलकसं थंड झालं। आता काय करायचं, इथे आपल्याला जो आपण मसाल्याचा घोळ तयार केला होता ना, ह्या तेलामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि चमचा चालवत आपल्याला या मसाल्याला सुद्धा परतवून घ्यायचा आहे। मसाल्याचा कच्चेपणाही निघून जायला पाहिजे आणि मसाल्याला चांगलं तेल सुटायला पाहिजे। गॅस का बंद करायचा आहे, तुम्ही गरम तेलामध्ये हा घोळ टाकलात पाण्याचा तर तेल अंगावर उडेल, म्हणून आपल्याला थोडा वेळ गॅस बंद करायचा आहे। तर मंडळी पाहू शकता मसाल्याला काय मस्त तेल सुटलेलं आहे आणि असा मस्त खमंग वास दरवळायला लागलेला आहे। आता इथे आपल्याला काढून ठेवलेलं कैरीचं गर आणि कैरीची कोय दोन्ही सोबतच या मसाल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे 2 मिनिटापर्यंत मसाल्यामध्ये एकजीव सुद्धा करायचा आहे आणि परतून सुद्धा घ्यायचा आहे। ही रेसिपी तुम्ही कदाचितच खाल्ली असाल किंवा बघितली असाल आणि कोणी ही रेसिपी बनवली असेल, नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तुम्ही कोणत्या पद्धतीने कैरीची रेसिपी बनवता, एकदम नवीन आणि भन्नाट चवीची आहे। एक म्हणत 4 ते 5 भाकऱ्या तुम्ही कधी खाणार तुम्हाला कळणार सुद्धा नाही, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत मस्तपैकी कैरीला आणि कैरीच्या गराला या मसाल्यामध्ये परतून घेतल्याने या मसाल्यामध्ये संपूर्ण फ्लेवर कैरीचा उतरलेला आहे। आता काय करायचं, आपल्याला इथे गोडाचं प्रमाण वापरायचं आहे। तुम्ही वाटलंच तर ही रेसिपी संपूर्ण साखरेमध्ये सुद्धा बनवू शकता, पण मी इथे गूळ आणि साखर न वापरता गुळाची पावडर वापरणार आहे। आणि जितक्या प्रमाणामध्ये इथे मी कैरी घेतलेली आहे, म्हणजे 750 ग्राम कैरी घेतलेली आहे आणि हो कैरी जास्त आंबट नव्हती, म्हणून इथे मी फक्त 500 ग्राम गुळाची पावडर वापरत आहे। तुम्ही कैरी जास्त आंबट वापरत असाल तेवढीच तुम्हाला साखर किंवा गूळ किंवा गुळाची पावडर वापरायची आहे, म्हणजे तुमच्या कैरीच्या आंबटपणावर डिपेंड आहे गोड किती वापरायचा आहे। ही थोडीशी रेसिपी चटपटीतच बनली तर खायला एकदम भन्नाट लागते आणि ह्याला कैरीची भाजी सुद्धा बोललं जातं। एकदा ह्या पद्धतीने कैरीची भाजी बनवून पहा, न खाणारेही कैरी आवडीने खातील। चांगल्या प्रकारे ह्याला आणखीन 1 मिनिटापर्यंत चमचा चालवून ढवळून परतवून घ्यायचा आहे, म्हणजे गुळाची पावडर सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव होणार मसाल्यामध्ये आणि गुळाची पावडर चांगल्या प्रकारे मेल्ट सुद्धा होणार। तर मंडळी काही वेळ परतून घेतल्याने पाहू शकता टेक्स्चर किती भारी आलेला आहे, घट्टपणा येत चाललेला आहे। ह्याच्यावर हलकासा घट्टपणा ह्याला आणायचा आहे। तर काय करायचं, ह्याला असंच उघडं ठेवू शकता किंवा ह्याला झाकण लावून सुद्धा ठेवू शकता। 1-2 मिनिटापर्यंत ह्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आणखीन थोडंसं टेक्स्चर घट्ट व्हायला पाहिजे। ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, पाणी ह्याच्यामध्ये वापरला म्हणजे 1-8 दिवसपर्यंत चालेल, 4 ते 5 दिवस किंवा 15 दिवस चालणार नाही। तर मंडळी काही वेळानंतर पाहू शकता ह्याचा टेक्स्चर हलकासा घट्टपणा आणखीन वाढलेला आहे आणि पूर्ण घरामध्ये तर सोडून टाका, आजूबाजूच्या घरामध्ये सुद्धा ह्याचा सुगंध नक्की दरवळत आहे। आणि अशा पद्धतीने कैरीची भाजी तयार झालेली आहे। आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया। ना मुरंबा ना कोणती चटणी, अशी मस्त रसरशीत तोंडाची चव पळवणारी अशी एकदा कैरीची भाजी बनवून तरी पहा मंडळी। नक्की खात्रीने सांगतो 15 दिवस टिकणार नाही, म्हणजे असं 15 दिवस टिकेल पण खायला बसलं की 15 मिनिटात संपेल। तुम्ही थोडंसं जास्तच बनवून घ्या आणि 2 नाही 3 नाही 6 भाकऱ्या ह्याच्याबरोबर खाऊन टाकणार। घरी भाजी सुद्धा नसेल तर अशी कैरीची भाजी बनवा, कोणतीही पूर्वतयारी न करता अशी मस्त चटाकेदार चटपटीत भाजी बनली की तुम्हाला वेगळं काही खाण्याची इच्छाच उरणार नाही। एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कशी वाटली ही रेसिपी। चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया। धन्यवाद।